आज एका गंभीर विषयाला घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे. आपल्या राजकीय स्थिती आहे आपली किंवा आपल्या देशाची जी स्थिती आहे, विशेष करून तरुणांना घेऊन किंवा बेरोजगारीला घेऊन, ही स्थिती आपल्याला कशा प्रकारे गुलामगिरीकडे घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी आपला जो राजकीय पक्ष आहे, जोही सत्तेत असेल ते कशा प्रकारे त्यांना सहकार्य करतायत, ते एक तर तुम्ही म्हणाल की बा अनावधानानं होत आहे किंवा मग जाणून बुजून करतात, ते त्यांना माहीत. पण आपला हा देश पारतंत्र्यात जाईल एवढं नक्की होईल. याला काही पुरावे म्हणून मी तुम्हाला ऐतिहासिक आपल्या ज्या घटना घडून गेल्यात त्याचे काहीतरी उदाहरणं देईलच, तेही तुम्हाला सांगेल, एक टप्प्याटप्प्यानं सांगणार आहे. पण सध्याच्या स्थितीमध्ये वाढती बेरोजगारी जी आहे, त्या बेरोजगारीच्या अनुषंगानं आपण एक थोडासा उदाहरणासाठी थोडासा मागच्या कालखंडामध्ये जाऊ आणि आपण जवळपास जशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी आपली भारतामध्ये आली होती, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतात स्थापना झाली, हे तुम्हाला माहीत आहे. आणि याचे संस्थापक जॉन वॉट्स आणि जॉर्ज व्हाईट, ज्याचं मुख्यालय लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये होतं, जे सुरुवातीला 17व्या शतकामध्ये तर आले, पण जवळपास त्यांना स्वतःचं राज्य 1857 पर्यंत घेऊन गेले. 1857 यासाठी म्हणतोय कारण 1857चा कालखंड नंतर राजाच्या याच्यात गेला, अखत्यारीत गेला. त्यालाही काही कारणं होती. बघा मी काय सांगतोय की एक ईस्ट इंडिया कंपनी जी जॉन वॉटसन आणि जॉर्ज व्हाईट यांना कापूस, रेशीम, नीळ, साखर, मीठ, मसाले, चहा, इवन अफू यांचा व्यापार करण्यासाठी भारतात ते घेऊन आले. जवळपास 1608 मध्ये त्यांची सुरतेत आगमन झालं. 1611 मध्ये मछलीपट्टणमध्ये आले. 1612 मध्ये जवळपास सुरतेमध्ये वखार स्थापन केली. 1612 मध्ये स्वालीच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केला. हा पोर्तुगीजांसोबत त्यांची झालेली पहिली लढाई असे म्हटलं चालते, 1612ची. नंतर 1615 मध्ये सर थॉमस रो यांच्यामार्फत एक राजाला पत्र पाठवलं आणि आमच्या वखारींच्या संरक्षणासाठी आम्हाला काहीतरी सैनिक हवं किंवा आम्हाला काही भागात कारखाने उभारायचे आहे, काही भागामध्ये बांधकाम करायचं आहे, काही भागामध्ये रहिवासी म्हणून आम्हाला राहायचं आहे या व्यापारासाठी. यासाठी सर थॉमस रो याच्यामार्फत तिथले जे राजे होते त्यांना पत्र पाठवले आणि त्यांची परमिशन मागितली. 1639 मध्ये मद्रासमध्ये वखार स्थापन केली. 1647 पर्यंत 23 वखारी व 90 कर्मचारी त्यांनी भारतामध्ये आले. बघा 23 वखारी झाल्या 1600 कुठपर्यंत 47 पर्यंत. 1608 मध्ये सुरतेस आगमन झालं आणि 1647 पर्यंत त्यांच्या सुरतेसमध्ये काय किती वखारी झाल्या, 23 वखारी झाल्या आणि 90 कर्मचारी झाले. 1668 मध्ये मुंबईमध्ये वखार स्थापन केली. महत्त्वाचं ठिकाण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आले 1668 मध्ये. 1670 मध्ये सैन्य बळाचे व युद्धाचे ब्रिटिश अधिकार त्यांना तिथून मागून घेतले. बघा हे का ब्रिटिशांना पण त्यांना ते अधिकार का दिले, कारण इथं व्यापार करायचा म्हणून ते कुठं पाठवते, ते इंग्लंडला त्यांना कर मिळत होता, लंडनला कर मिळत होता. त्यासाठी त्यांना तिथं काय केले, सैन्य बळाचे आणि युद्धाचे ब्रिटिश अधिकार त्यांना मागून घेतले आणि राजानं सुद्धा ते दिलेत कारण त्यांना त्याच्यापासून कर मिळत होता. जवळपास 1717 मध्ये मुघल बादशाहकडून व्यापारास परवानगी मागितल्या, कारण आपल्या इथं मुघलांचं राज्य होतं 1717 मध्ये. 1717 मध्ये त्यांनी मुघल बादशाहकडून व्यापारासाठी परवानगी मागितल्या, लिगल परवानगी मागितल्या. आणि विशेष म्हणजे परवानगी मागितल्याच नाही तर त्याला कर माफी सुद्धा मागितली आणि ती त्यांना मिळवून घेतली. नंतर 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हचा विजय झाला आणि नंतर 1760 मध्ये फ्रेंचांपेक्षा वरचढ ते ठरले 1760 मध्ये. आणि 1764 मध्ये बक्सारच्या लढाईत त्यांनी संपूर्ण सत्ता आपली स्थापन केली. अशा प्रकारे या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगितला. बरं हा इतिहास तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय? बघा एक छोटीशी कंपनी भारतामध्ये आली आणि भारतामध्ये 1760 पर्यंत 1764 पर्यंत तिनं संपूर्ण सत्ता आपल्या काबीज केली. आता हे सत्ता काबीज करण्याच्या मागं पण एक कारणं होती. आपला जे देश होता ते राजांमध्ये वाटला गेलेला होता. दोन राजामध्ये पटत नव्हतं. हिंदू मुस्लिम समाजाची किंवा धर्माच्या लढाया चालू होत्या, जातीपातीच्या लढाया चालू होत्या. याच्यामध्ये भारत खूप बुरबटला गेला होता. मग यांचाच त्यांना फायदा घेतला. मग आम्ही महिलांना संरक्षण देऊ, यासाठी सैनिक आम्ही पुरवू, आम्ही एखाद्या समाजाला संरक्षण देऊ, त्यासाठी आम्ही काय देऊ, सैनिक देऊ. असं करत 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 त्यांना काय केलं, एखाद्या राजाचे दुसऱ्या राजासोबत पटत नसेल तर त्या राजाला काय द्यायचे, सैनिक पुरवठा करायचा. मग अशा प्रकारे त्यांना करता 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 संपूर्ण सत्ता आपल्या स्थापन केली, आपल्या हातात घेतली. बघा 1608 पासून आलेली ही 17व्या शतकात आलेली ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1758
1764पर्यंत संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतल्यासारखा घेतो आणि 1857पर्यंत या देशामध्ये राज्य करतात. मी म्हणतोय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं सांगतोय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कधीपासून 1608 पासून, जवळपास 1608 पासून ते कुठपर्यंत, जवळपास 1608 पासून ते 1857 पर्यंत. 1857ची जी क्रांती झाली, त्या 1857च्या क्रांतीनं कळलं की असं काय झालं, की भारतामध्ये असं काय झालं या कालखंडामध्ये, की ज्या कालखंडामध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीनं काय केलं, की ज्याच्या मार्फत काय झाली, लढाया सुरू झाल्या आणि ही लढाई कुठपर्यंत पोहोचली, टोकाला पोहोचली. आणि याच्यात सैनिक कोणाचं मारलं गेलं, या लढाईत 1857च्या क्रांतीमध्ये सैनिक कोणाचं मारलं गेलं, तर ब्रिटिशांचं मारलं गेलं. पण गुन्हा कोणाचा होता, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा होता. कारण यांचे अधिकारी जुलूम करत होते, यांचे अधिकारी इथं त्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना जे वाटेल ते तशा गोष्टी घडून आणत होते. याचा प्रतिशोध म्हणून 1857ची क्रांती झाली. मग ही 1857च्या क्रांतीमध्ये कोण मारलं गेलं, ब्रिटिशांचे सैनिक मारले गेले. त्यांना त्यांचा राग आला. त्यांना काय केलं, आपली सत्ता 1857 पासून ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेली भारताची सत्ता स्वतःच्या काबीज केली. त्यांना स्वतः तिथचे काय झाले, मालक बनले. म्हणजे भारतामध्ये कशा प्रकारे इंग्रज घुसले ते तुम्हाला सांगतोय एका कंपनीच्या मार्फत. मग ही कंपनी 1857मध्ये त्यांना स्वतः राजाच्या हातात घेतली आणि 1876चा जवळपास कालखंड आहे की महाराणीनं स्वतःच्या हातामध्ये ही संपूर्ण सत्ता भारताची त्याच्या अखत्यारीमध्ये घेतली. याला कारणं काय होती, काय नाही, हे तुम्हाला माहिती आहे. बघा, याच्या मागे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की एक छोटीशी कंपनी भारतात आली आणि भारताला गुलाम करून गेली. तुम्ही विचार करा, सध्याची राजकीय पक्ष आपले कितीतरी कंपन्या भारतात बोलावत आहेत, त्या भारतात स्थापन होत आहेत. भारतातलेच लोक त्याच्यामध्ये वापरले जातील, बहुतांशी लोक काम करण्यासाठी. का हे कासाठी बोलावल्या कंपन्या, की इथला सर्व नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे, इथे एकही नागरिक बेरोजगार राहायला नको, यासाठी एवढ्या सगळ्या कंपन्या भारतामध्ये येत आहेत असं आपल्याला सांगतात. त्याचं आपण सगळ्यांना स्वागतसुद्धा केलं आहे. पण त्याच्यामागचा एक आणखी तोटा आपण बघायला पाहिजे. यामागं सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे कोणता आहे, यामागं सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे असा आहे की आपली संपूर्ण तरुण पिढी, जे आपल्याला शिक्षण दिलं जातं आहे ते स्किल बेस दिलं जातं आहे, आता दिलं जाणार आहे. आतापर्यंत नाही दिलं, पण नवीन जी एज्युकेशन सिस्टीम येईल ती एज्युकेशन सिस्टीम आपल्याला स्किल बेस एज्युकेशन देईल. आणि ते स्किल बेस एज्युकेशन म्हणजे काय, सुशिक्षित कामगार आपल्याला शाळेमधून तयार करायचे आहेत. प्रत्येक शाळेमधून आपल्याला सुशिक्षित कामगार मिळाले पाहिजे. एक कामगाराची फौज तयार करायची आणि त्यांच्या डोक्यामध्ये लहानपणापासून मोठं होईपर्यंत किंवा शिक्षण घेईपर्यंत फक्त कशा प्रकारे गुलामी करायची एवढंच त्यांना शिकवलं जाणार आहे. या इंग्लिश मिडियममधून तेच गोष्ट होते, हे तुम्हाला लक्षात येते. त्याला कुठलीही लिडरशिप शिकवल्या जात नाही. याच्याबद्दल मी एक व्हिडिओ नक्की बनवणार तुमच्यासाठी, ते नक्की टाकेल त्यावेळेसची गोष्ट त्यावेळेस. पण आत्ता जे बोलतोय की हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज जे गोष्ट होते ती चुकीची होते. आपले जे एवढ्या मोठ्या कंपन्या आल्यात, ह्या कंपन्या भारतामध्ये स्थापन झाल्या, आता यांना काय पाहिजे, पुरवठा मॅन पॉवर पाहिजे. मग हे मॅन पॉवर कुठून मिळेल, तर या शाळांमधून मिळेल. ITI करा, कंपन्यात लागा, इंजिनियर बना, कंपन्यात लागा. मग हे जे काय पाहिजे यांना, स्किल बेस, त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज असे काहीतरी कामगार त्यांना हवे असतात आणि हे कामगार कोण तयार करून देतील, आपल्या शाळा करून देतील. आता बघा याच्या मागचे तोटे काय म्हणा तुम्ही, तुम्हाला सर चांगला आहे, आपल्याला रोजगार मिळतोय, याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहे. पण याच्या मागचा असा तोटा आहे की आपले जे मुलं आहेत ते आपला जे कृषीप्रधान देश आपण ज्याला म्हणून ओळखला जातो, त्या कृषीप्रधान देशामध्ये असणारी जी जमीन आहे आपली, ती जमीन आता याच कारणासाठी सोडून देत आहेत, विकल्या जात आहेत. आणि हे जमीन कोणाला विकतायत, तर त्याच कंपन्यांना विकतायत. बघा, कंपनी एखादी स्थापन होते, त्यात एवढी एकर जमीन चालली गेली, तेवढी एकर जमीन चालली गेली. एखादी कंपनी खूप दूरवर असते कुठेतरी आणि त्याच्यासाठी जे पाणी आवश्यक असते, त्या पाण्याच्या साठ्यासाठी खूप मोठमोठी जलसाठे तयार केले जातात आणि जलसाठ्यामध्ये ही जमीन चालली जाते. किंवा मग एखाद्या कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीचा मार्ग हवा असतो, त्यांना नॅशनल हायवे हवा असतो, त्यासाठी तो हायवे आपल्या शेतामधून जात असतो. असं करत 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 आपली शेतजमीन कमी होत आहे. पण आपल्याला बरं वाटते, चला आपली जमीन चालली, आपल्याला खूप मोठा पैसा मिळणार. पण हा पैसा कुठपर्यंत टिकणार आहे. तुमचे मुलं शेतीला सोडून त्या कंपन्यामध्ये काम करतील, हे मान्य आहे तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला बरं वाटते, आपलं पोरगं कंपनीत कामाला चाललो, आपण मोठेपणानं सांगतो. पण याच्या मागचा तोटा तुम्हाला लक्षात येत नाही की ते तुमचं पोरगं तुमच्याकडे असणारी 8-10 एकर जमीन सोडून दुसऱ्याचं काम करण्यासाठी काहीतरी रोजानं तिथं कामाला जाईल. त्याला आपण पॅकेज म्हणू,
जे तुम्ही सांगता मला 3.5 पॅकेज आहे, मला 4.5 आहे, मला 6 पॉईंट आहे वगैरे, जे तुम्ही मोठमोठ्यानं गोष्टी करतात ते पॅकेज तुम्ही सांगसाल, पण हे पॅकेज कुठपर्यंत राहणार आहे? तुम्ही जे शेती करतायत, सध्या लोक शेती करतायत, ते लोक म्हातारे होतील आणि म्हातारा झाल्यानंतर त्यांची पोरं त्या कंपन्यामध्ये कामं करण्याची ज्याला सवय लागलेली आहे, ते पोरगं परत येऊन तुमचं आऊत धरणार नाही आहे, तुमचं वखर धरणार नाही, ते बैलाला चारायला नेणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे सध्याच्या स्थितीमध्ये जशा प्रकारे ट्रॅक्टर्स वगैरे निर्माण झाली त्यापासून बैलाची संख्या कमी झाली. तशाच प्रकारे तुमचे पोरं जेव्हा तिथं कारखान्यामध्ये कामाला जातील तेव्हा हे जे जमीन आहे, हे जमीन पडीत पडायला लागेल. नंतर ती जमिनी करतील कोण, वाहतील कोण? तर शेवटी तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला ते झाल्यानंतर तुम्ही जगेपर्यंत तुम्ही जमीन विकू देसाल नाही हो, पण जेव्हा तुम्ही मरसाल तेव्हा तुमचं पोरगं ते जमीन तशीच्या तशी ठेवील का? त्याची गॅरंटी आहे का काही? काहीच नाही. ते जमीन जेव्हा त्याला भाव मिळायला लागतो तेव्हा ती जमीन म्हणजे पोरगं चला जाऊ दे, आपण एरी तर कंपनीत काम करतोय, शेती तर करणार नाही आहे, आपल्या कंपन्या तर खूप दूरवर आहेत, आपली शेती तर एवढ्या छोट्याशा गावात आहे, इथपर्यंत येऊन आपल्याला शेती करणं होत नाही, मग आपण काय करू? ती शेती विकून टाकू आणि मस्त फ्लॅट घेऊ, गाडी घेऊ वगैरे वगैरे आणि तिथंच आपण आलिशान सेटल होऊ. अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांचा राहील. मग जर सर्वच जण असे करायला लागले तर तुम्ही विचार करा, तुमच्या कंपन्या घेतील कोण? तर हेच कंपनी, तुमच्या जे शेती आहे ते घेतील कोण? तर हेच कंपन्या घेतील. मग ह्या कंपन्या काय करेल? तुम्हाला भूमिहीन बनतील. मग हे सगळे जे भूमिहीन बनलेले मुलं आहेत, या भूमिहीन बनलेल्या मुलाला कंपन्यांची गांड घासल्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. उरेल का? नाही. तुम्हाला फक्त त्याचं काम करावं लागेल, कंपन्याची घासावं लागेल. मग कंपन्या तुम्हाला काय करेल? काही काळापर्यंत, हे मी जे बोलतोय ते एकदम होणारा टप्पा नाही आहे, हे हळूहळू होत जाणारी क्रिया आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फसतायत, या चक्रव्यूहामध्ये तुम्ही फसतायत. मग हे काय करतील? हे मुलं कंपन्यामध्ये काम करायला लागली, तुम्ही काय झाले? भूमिहीन झाले. मग तुमच्याजवळ पर्याय राहिला का हो काही? जे कृषीप्रधान देश तुमचा होता तो कृषीप्रधान देश टोटली कोणाच्या ताब्यात गेला? कंपन्यांच्या ताब्यात गेला. मी असं म्हणत नाही की परत इंग्लंडचे लोक येतील आणि तुमच्यावर राज्य करतील, परत दुसऱ्या देशातले लोक येतील तुमच्यावर. नाही, इथं तसं होणार नाही. इथं तुमचाच राजकीय पक्ष हुकुमशाह बनून तुमच्यावर काम करेल, तुमच्यावर सत्ता काबीज करेल आणि ते जसे म्हणतील तसं तुम्हाला वागावं लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला पर्यायसुद्धा राहणार नाही. बघा कशा प्रकारे आता ही मुलं कंपनीत गेली, कंपनीत गेल्यावर त्यांना चांगला भरमसाठ पगार मिळायला लागला, आपण खुश आहोत सर्व, आपली मुलं कंपनीत आहे, अमुक पॅकेज आहे, तमुक पॅकेज आहे, मोठमोठ्या गोष्टी आपल्याला सांगायला आपण तयार आहोत. पण नंतरच्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की आपल्याजवळ आता जमिनी नाही आहेत. कल्पना करा, तुमच्याजवळ जमिनी नाही आहेत. मग तुम्हाला पोट भरण्यासाठी कामाची आवश्यकता आहे. मग ते काम कुठं मिळेल? तर कंपन्यांना मिळणार आहे. ओके, ऑब्वियस आहे. मग कंपन्या तुम्हाला जे देतील त्या रोजामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. जर नाही केलं तर उपाशी मरसाल. दुसरा पर्याय तुमच्याजवळ उरणार नाही आहे, कारण तुमच्याजवळ शेती नाही आहे. ज्या शेतीच्या दमावर आपण काय वावर आहे तर पावर आहे अशा गोष्टी करतोय, ते शेती जर नसेल तर तुमच्यातली पावर तर कुठं राहणार नाही. मग ते जे रोज देतील त्या रोजामध्ये तुम्हाला काम करावं लागेल, त्याच पैशामध्ये तुम्हाला काम करत राहावं लागणार आहे. जर आपण ते सोडतो म्हटलं तर आपल्याला कामसुद्धा मिळणार नाही, आपल्याला उपाशी मरावं लागेल. मग तुमच्याजवळ पर्याय राहणार नाही काम केल्याशिवाय आणि ते तुम्हाला तेवढंच गाजवून घेतील. हे पारतंत्र्य नाही तर काय? हे गुलामी नाही तर काय? ही सगळी गुलामी तुमच्यावर येत्या काही काळामध्ये येणार आहे, म्हणजे येणार आहे. आपल्या राजकीय पक्षांनी जे एवढ्या मोठ्या कंपन्या भारतात बोलावून ठेवल्या आहेत त्या कंपन्यामध्ये तुमची पोरं उद्या कामगार म्हणून कामाला जातील म्हणजे जातील आणि इकडचं सगळं आपलं जेवढंही वावर शिवर आणि किंवा बाकीचं हिरवंगार रान आहे ते सगळं बंजर झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं मोठमोठ्या सिमेंटचे कारखाने, मोठमोठे ऑइल मिल्स, मोठमोठे टेक्स्टाईल्स वगैरे वगैरे जे नाही ते उद्योग उभारले जातील. तुम्हाला जी लक्झरी लाईफ हवी आहे ते लक्झरी लाईफसाठी आवश्यक असणारे सगळे साधनं मिळतील. पण ती लक्झरी लाईफ अनुभवण्यासाठी तुमच्याजवळ येत्या काही काळामध्ये पैसा नसणार आहे आणि ज्यावेळेस तुमच्याजवळ पैसा नसेल त्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये काम करावंच लागेल, त्यांना दिलेल्या पैशामध्ये करावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला वर मान करून बघण्याची आणि वावर आहे तर पावर करून बोलण्याची भाषा तुमच्या तोंडामध्ये येणार नाही. ही तुमची गुलामी असणार पुढच्या वेळेसची. आणि नंतर तुमच्यावर हे हुकुमशाह राज्य करतील, हे कंपनीचे मालक राज्य करतील. तसेही आजच्या कंडिशनमध्ये तेच करतायत. आपल्याला दिसताना राज्य करताना आपला राजकीय पक्ष दिसतोय, पण या राजकीय पक्षांना फंडिंग करणारे मोठमोठे जे अडाणीसारखे लोक आहेत ते अडाणीसारखे लोक आपल्यावर राज्य करतायत, अंबानीसारखे लोक आपल्यावर राज्य करतात, हे आपल्याला कळत नाही आहे.
हे थोडासा विचार करा, याचा थोडासा माइंड लावा आणि ठणकावून पहा. तुम्हाला लक्षात येईल की आपला जो देश आहे हा आपला देश कशा प्रकारे पारतंत्र्यात चालला आहे हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. आपला भारत देश हा एक स्वतंत्र देश म्हणून उभा राहिला. ह्या स्वतंत्र देशासाठी कितीतरी क्रांतिकारकांनं आपलं रक्त वाहलं, त्याच्यानंतर या देशाची नीब बनलेली आहे. हा देश सध्याच्या टाईमला काय 2 जातीभेदामध्ये विभागून किंवा फक्त बेरोजगारी समोर ठेवून तुम्हाला पारतंत्र्याकडे घेऊन जातोय. हे राजकीय पक्षाची धोरणं तुमच्या लक्षात यायला वेळ लागायला नको. एक लक्षात घ्या, तुमचा पोरगा शिकला नाही तर चालेल, पण त्यानं व्यवस्थितरित्या त्याच्यावाली शेती जमीन. अरे तुम्ही शिक्षण कशासाठी घेता रे? आपलं पोट भरण्यासाठी एवढा उद्देश होता तुमचा. आता त्या शिक्षणाचा उद्देश काय झाला? लक्झरियस लाईफ आहे ना. अरे त्या लक्झरियस लाईफच्या मागं धावता धावता तुम्ही भिकीला लागताय, हे कधी तुमच्या लक्षात येईल? त्यामुळे तुम्हाला एक कडकडीची विनंती करतोय की तुम्हाला शिकवायची तुमची मुलं चांगल्या रीतीनं शिकवा, पण त्याला स्वतःचं जमीन स्वतःची घरदार सोडायला भाग पाडू नका. येता काळ वाईट आहे, येता काळ वाईट आहे. 2 पोरं असती तर एक पाठवा कंपनीत, काही हरकत नाही, पण दुसरं स्वतःजवळ ठेवा. याला कारण आहे, कारण तुमचं घर सांभाळण्यासाठी कोणतरी हवं आहे. जर तुम्ही स्वतःच्या घरदारावर स्वतःच्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवून जर स्वतःचे पोरं जर बाहेर कंपन्यामध्ये पाठवत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठेपणा वाटत असेल तर ते तुमची खूप मोठी घोडचूक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. बस एवढं सांगतोय. आपला देश चांगल्या रीतीनं उभारा आणि हे देश उभारलेला देश एक कणखर देश म्हणून त्याचा पाया कणखर करा, त्याचा कणा कणखर करा. आणि तो कणा म्हणजेच आपली तरुण पिढी आहे. आणि या तरुण पिढीला स्वतःच्या देशाबद्दल स्वतःच्या मातीबद्दल सहानुभूती निर्माण करा त्यांच्यामध्ये. बस एवढंच बोलतो. बाकी जय हिंद.